त्यावर समर्थपणे उभे करण्यासाठी केलेली योजना आहे। याचा सदस्य नोंदणीचा किंवा पक्षामध्ये घेण्याचा कोणताही अर्थ लावू नये नसता त्याची प्रसिद्धी अशी होईल की यांनी पैसे दिले ते सदस्य नोंदणी करता दिले की काय, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका। लाडक्या बहिणीचे मन जिंका, मग ते मतामध्ये जरूर तुमच्यात परिवर्तित होतील, पण त्यासाठी फॉर्म भरून घेणं माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही आणि असं करणं हे सुद्धा गैर आहे। योजना ही सरकारची आहे। सरकार म्हणजे सर्वसामान्याचे पैसे जे आपण कर रूपाने जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतोय, म्हणून ते देताना कोणताही उपकार त्यांच्यावर करत नाहीये, त्यांना फक्त सबळतेने उभं राहण्याचा आपण फक्त प्रोत्साहन देतोय। ही बाब सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे। मग इस हात से दे न उस हात से ले हा प्रकार या सरकारमध्ये काय कुणीही करू नये असं माझं स्पष्ट मत आहे। भाजपकडून तसं केलं जात असेल तर ते चुकीचं आहे। त्यांना सदस्य नोंदणी करायची असेल ते स्वतः करू शकतात, त्यांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही, तुमचा तो अधिकारही नाही। तुम्ही त्यांचं मन ओढू शकता, त्यांनी तुमचं काम करावं हे निश्चित तुमची भूमिका असू शकते, परंतु त्यासाठी त्यांना आपण नोंदणीच केली पाहिजे असा दंडक लावू शकत नाही। दुसरा एक मुद्दा आहे की दिग्रसचे खासदार संजय देशमुख म्हणतात की शिवसेनेचे खासदार आमदार फोडण्यासाठी भाजप दबाव तंत्र वापरते। अहो, हेच आमदार आमच्याच पाया पडून पळून गेले होते आणि सांगितलं होतं की मी ताबडतोब वापस येतो। निष्ठा त्यांनी दाखवाव्यात ज्यांच्याकडे निष्ठा आहे। आजच्या घडीला त्यांची काय अवस्था आहे ते त्यांना सुद्धा माहिती आहे, म्हणून काही दिवस वाट पहा। हे जे काही बोलणारे लोक असतात ना, हे कायमस्वरूपी एका ठिकाणी टिकत नसतात, म्हणून ठोस भूमिका घेण्याचं सामर्थ्य यांच्यात नाही आहे। भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप प्रोफाईल आलं, त्यात ते असं म्हणतात की मोरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसेच काय जनावरांवरही विश्वास टाकतात। बरोबर आहे, याचा अर्थ काय समजून घ्या। त्यांचा मोरक्या हा धाडसी नाही हे त्यांना सांगायचं। हे भास्कर जाधव म्हणतोय, मी म्हणत नाही। ते धाडसी नाहीत हे त्यांना सांगायचं। म्हणून भास्कर जाधवांच्या आता मानसिकता झालेली आहे की यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे हे त्यांनी वारंवार सुचवलेलं आहे। आणि मग इतर लोक जे काही त्यांच्या विनवण्या करायला त्यांच्या मागं लागलेले आहेत त्यांचं ते ऐकणार नाहीत। भास्कर जाधव हे माझे मित्र आहेत, मी त्यांचा स्वभाव जाणतो। ते एकदा घेतलेल्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत हे तेवढंच सत्य आहे, म्हणून मोरक्यावर त्यांचा आता विश्वास राहिलेला नाही। निर्णय घेण्याची प्रक्रिया लागते, त्याला थोडासा वेळ लागतो आणि तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, या तुम्हाला महिन्याभरामध्ये या अधिवेशनामध्ये फार मोठे चेंजेस झालेले दिसतील। ना, भास्कर जाधव माझे मित्र आहे, मी त्यांच्याशी कधीही बोलू शकतो, परंतु या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही। नाही, भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे, आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे, मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं, म्हणून भास्कर जाधवांना सांगेल, भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या। संजय राऊत म्हणाले शिंदे गट भाजपात विलीन होणार आहे। भाजपमध्ये विलीन होणार आहे। रात्री जास्त झाली होती त्यांना, रात्रीचा हँगवर त्यांचा उतरलेला नाही आहे। ती अशी बडबड वारंवार करत असतात। त्यांना चुकून असं म्हणायचं असेल की उबाटाचा राहिलेला गट हा भाजपमध्ये जाणार आहे, म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। आता ते काय करतात हे सर्व कॅमेरासमोर सांगणं योग्य आहे का? मला वाटतं त्यांच्यासारखी पातळी सोडून आम्ही बोलणार नाहीत, परंतु ते काय करतात हे त्यांना आणि आम्हाला माहिती आहे। संजय राऊत नेहमीप्रमाणे असे एक म्हणाले की जरांगे यांच्या आंदोलनाचे धार कमी करण्यासाठी दस यांना पुढे केलेले आहे। जरांगेच्या आंदोलनाला तुम्ही कुणी पाठिंबा दिला होता? तुम्ही कोणती ठोस भूमिका घेतली होती? 2.5 वर्ष सत्तेवर असताना कोणता त्यांना सपोर्ट केला होता? कोणती त्यांची एखादी मागणी मान्य केली होती? तुम्हाला स्वतःला काही करता आलं नाही त्याचा खापर दुसऱ्याच्या अंगावर फोडू नका। जरांगे पाटलाचा मान सन्मान आजही आम्ही करतो, त्यांच्या मागण्याबद्दल सरकार आजही गांभीर्याने पाहत आहे, म्हणून शिंदे समितीला एक्सटेन्शन दिलेलं आहे, मुदतवाढ दिलेली आहे। सरकार गप्प बसून राहणार नाही, जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळणारच, त्याबद्दल कोणती शंका घेण्याचं काही कारण नाही।
धनंजय मुंडेंचा राजीनामाबाबत सुरू आहे. अजित पवार म्हणाले की माझ्यावर जेव्हा सिंचन घोटाळ्यात आरोप झाले तेव्हा मी नैतिकतेने राजीनामा दिला होता, त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा की नाही ह्या नैतिकतेने त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांनी तो बॉल टोलवलेला. बघा, पक्षामध्ये अशा दोन भूमिका घेऊन चालत नाहीत. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत. कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही सांगू शकतात. उद्या जर आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की तुला उद्या राजीनामा द्यायचा आहे तर द्यायचा आहे, नाही तुला या पदावर मी नेमतोय तर नेमतो. म्हणून हा पक्षाच्या नेत्यांनी घ्यायचा निर्णय आहे आणि ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाब असल्यामुळं त्यावर आमच्यासारख्यांनी भाष्य करणं उचित नाही. पण तुमच्या महायुतीत चांगली धुसफूस आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटात ज्या महिला आमदार आहेत सरोज आहेत यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणतायत की महिला आमदारांना डांबून ठेवण्यात आलं. विजय करंजकर जे तुमचे नेते आहेत त्यांच्यावरती त्यांनी आरोप केला आणि अजितदादा समोर त्यांनी या सगळ्या तक्रारी केल्यात की विश्वासात घेतलं जात नाही, त्रास दिला जातो. या बाबतीमध्ये त्यांनी आता त्या स्वतः आमदार आहेत, त्यांनी काय जे बोलायचं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे बोललेलं आहे. त्याच्यातली सत्यता पडताळून आमच्याकडून असं कोणतंही कृत्य होणार नाही, होत नाही, घडत नाही. परंतु जर त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर निश्चित आम्ही सुद्धा त्या प्रकरणाची चौकशी करू. बरं, भास्कर जाधव पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं त्यांनी की यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी, चुकल्यानंतर कान पकडणारी नाती जबायची, मग आरशासारख्या त्या प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा जात नाही, असं एक नवीन स्टेटस ठेवलं. किती सत्यता आहे. तुमच्याकडून जर चुकलं तर तुम्हाला बोलणारा रागवणारा असावा, तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला शाबासकी देणारा असावा. आणि एवढं स्वच्छ प्रतिमेच्या आरशामध्ये स्वच्छ प्रतिमा दिसत असणाऱ्या माणसावर जर आरोप प्रत्यारोप होत असेल तर तो माणूस कसा सहन करेल हा त्याच्यातला त्यांना सांगायचा अर्थ आहे. म्हणून आता हे स्टेटस बदलत जाणार. भास्करराव तिथं राहणार नाहीत. भास्कररावच्या स्वभावात जी गोष्ट बसत नाही ते गोष्ट तो माणूस करत नाहीत, हे सत्य आहे. आम्ही भास्कररावला उचकवण्यासाठी नाही तर त्याचा स्वभाव जो आहे गेली 20 वर्ष मी स्वतः पाहतोय सभागृहामध्ये, तो कुणाची भाडभीड ठेवत नाही. कृषी साहित्याच्या खरेदीमधला घोटाळा जो अंजली दमाने यांनी उघड केला होता, तर त्या म्हणतात की त्यांनी एक नॅनो DAPची ऑर्डर वगैरे केल्या होत्या, तर ह्या सगळ्या ऑर्डर थांबवल्या जातात, त्यांच्यापर्यंत पोचू दिल्या जात नाही. त्यामुळे हा जो घोटाळा आहे तो बाहेर काढण्यापासून त्यांना रोखलं जातं. नाही, असं कधीच कुणाला रोखलं जात नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे. लोकपाल बिल जे पास झालं होतं, जो तुम्हाला अधिकार देण्यात आला होता त्या अधिकारानुसारच तुम्हाला आता वापरता येतो. RTIचा कायदा वापरता येतो. म्हणून कायदा वापरायला कोणत्याही सर्वसामान्य नागरिकापासून नेत्यांपर्यंत कुणाला बंदी नाही. म्हणून त्यांना अडवण्याचं कोणतंही कारण नाही. त्यांच्याकडे जे काही ठोस पुरावे असेल त्यांनी निश्चित मुख्यमंत्री साहेबांकडे द्यावेत. त्याचासुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल. भाजपचं संजय राऊत असं म्हणतात की भाजपने जे काम दिलं तर शिंदेकडून ते काम झालेलं आहे. 2029ला चित्र बदलेल. भाजप आणि शिंदे एकत्रित नसतील. कोकणातील एक मोठा गट नेत्यासोबत भाजपने विलीन होणार आहे शिंदे गटात. आता 2025 चालू आहे. 2029 यायला आणखीन तुम्हाला 4 वर्षाचा वेळ आहे, 4.5 पावणे 5 वर्षाचा. आणि त्या कालावधीमध्ये उबाटा गट कुठे असेल यावर भाष्य केलं असतं तर ते बरं झालं असतं. कोण कुणाकडे जाईल, परंतु एक त्यांनी मान्य केलं की शिंदे साहेबांवर जबाबदार दिल्यानंतर तो माणूस पार पाडतो, हे निर्विवाद सत्य त्यांच्या तोंडातून आज निघालेलं आहे. म्हणून दाढीला हलक्यात घेऊ नका हे शिंदे साहेब जे वारंवार बोलत आहेत त्याचा अर्थ त्यांना आत्ताही समजलेला दिसत नाही. म्हणून उद्या तुमचं असलेलं अस्तित्व हे किती शून्य होणार आहे हे भविष्यात तुम्हाला कळेल. वर्षभर थांबा. या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उबाटा गट कुठे असेल हे शोधूनच सापडणार नाही. ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत आता शिंदे ठाकरे गटाने पावलं उचलायला सुरुवात केलेली. दिल्लीत आणि मुंबईत अशा बैठका खासदारांनी घेऊन त्यांनी सुरू केल्या. संवाद बैठक असं नाव. कोण घेते बैठक? आदित्य ठाकरे. हे केव्हापासून नेते झाले? आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फरक आहे की नाही? खासदारांनी जेवायला जाऊ नये, जायचं असेल तर आमच्या परमिशनचा शिवाय जाऊ नये.
मग बाकीचं प्रांतविधी करायला सुद्धा त्यांची परमिशन लागेल. असं कुठे असतं का लोकशाहीमध्ये? चुकीचं काम करत असेल तर त्या टायमाला तुम्हाला त्यांना दरडावण्याचा अधिकार आहे, निश्चित आहे. परंतु असे विधानं करून कुणाच्या भेटी घेऊन जर असं जर राजकारण चालत असेल, आज दिल्ली दरबारी तुम्हाला प्रत्येकाला दिल्ली दरबारी जाऊन प्रत्येकाच्या पाया पडावं लागतं. लाचारीचा कळस तुम्ही करताय. मातोश्रीची इज्जत जी होती ती सर्व घालवली. आता मातोश्रीवर कोणी येणार नाही, तुम्हाला लोकांच्या दारात जावं लागणार आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याला जबाबदार कोण आहे? ही जबाबदारी कधीतरी स्वीकारा, कधीतरी सांगा लोकांना, होय आमचं चुकलं होतं, आम्ही चुकलोय. हे सांगायचं धाडस असावं लागतं जे शिवसेना प्रमुखामध्ये होतं. म्हणून अशा लोकांनी जाऊन पक्ष बळकट होत नसेल, दुसऱ्याने येऊन यांना पायावर उभं करावं असं हे स्वप्न पाहत आहेत. काय करायचं लोकांना तुमच्या पक्षाशी? म्हणून स्वतःच्या पात्रता आणि पायरी ओळखून आपण वागलं पाहिजे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जबाबदारी तुमच्यावर दिलेली, कारण 2-2 जिल्ह्याला एक संपर्क मंत्री दिले. निश्चित आम्ही आमची ऑपरेशन टायगरची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय. पार चांद्यापासून बांद्यापर्यंत आमचा प्रत्येक आमदार असेल, आमचा पदाधिकारी असेल फिरतोय. मी स्वतः काल किनवटला गेलो होतो. अनेक जण इच्छुक आहेत. सगळ्यांची यादी आमची तयार करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच मोठा पक्षप्रवेश सोहळा होतोय. परंतु आणखीन एक मोठा पक्षप्रवेश सोहळा लवकरच या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत. बरं, जयंत पाटील जे आहेत त्यांची एक आता बातमी आली किंवा एक मोठी चर्चा रंगली आहे की ते भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यांचा एक इन्स्टिट्यूटचा प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामला नितीन गडकरींची उपस्थिती आहे, त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. जयंत पाटील चांगला ग्रस्त आहे. त्यांना कुठं जायचं वेळेवर त्यांना माहिती आहे. म्हणून जयंत पाटलाला विरोध करणाऱ्यांची आता वाचा बंद केलेली त्यांनी. ज्या दिवशी ते तोंड उघडतील त्या टायमाला जयंत पाटील हे पक्ष, ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही बघा, गेले 6 महिन्यापासून जयंत पाटलाच्या विरोधात जी मोहीम चालवली होती ती कुठेतरी थंडावलेली आता दिसते. जयंत पाटलांनी डायरेक्ट इशारा दिलाय, माझ्या नादाला लागू नका. म्हणून जयंत पाटील जरी गोड बोलत असले तरी ते काम दाखवायला परफेक्ट आहेत आणि मला वाटतं त्यांची वाटचाल त्या दिशेने सुरू झालेली आहे. धनंजय देशमुख प्रकरणामध्ये आता बावनकुळेंवरती आरोप होतात, त्यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट घालून दिली. तर आता धनंजय देशमुख जो आहे, संतोष देशमुखचा भाऊ, तो असं म्हणतोय की आम्हाला सगळे नेते व्यक्ती भेटायला आले, मात्र बावनकुळे कधीच भेटायला आले नाही. पण दुसऱ्या बाजूला अशा भेटी घालून घेऊन हे सेटल करण्याचा प्रयत्न. बावनकुळे, धनंजय मुंडे, सुरेश धस यांची भेट का झाली, कशासाठी झाली, त्यावर आम्हाला काही भाष्य करता येणार नाही. आणि प्रत्येकाने जाऊन भेटलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल, त्या पद्धतीने पावलं उचललेली आहेत. असलेले जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सगळ्यावर मोकोकाल कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे आणि याचं चित्र किंवा याचा निकाल लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून या घटनेला गांभीर्यानं घ्या. या घटनेला तुम्ही राजकारण म्हणून त्याला टर्न करू नका, एवढी सर्वांना माझी विनंती राहणार आहे की आपण घटनेचं गांभीर्य पाहून या घटनेचा निकाल कसा लागेल आणि आरोपींना फाशी कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था लागतील असं बावनकुळेंचं म्हणणं होतं. काय तुम्हाला त्याच्या संदर्भात अंदाज आहे? आणि शिंदे गट काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बावनकुळे हे सत्तेमध्ये आहेत. सत्तेमधल्या काही घटना आहे त्यांना माहीत असतात. कदाचित याबद्दलचा काही अंदाज त्यांना आला असावा, त्यानुसार त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. आणि आमचाही अंदाज आहे की एप्रिल-मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लागतील. भाजपचं नोंदणी अभियान, सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे, परंतु 50% सुद्धा टार्गेट मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी होत नाही. पक्षातून नाराजी व्यक्त केली जाते. काय माहिती आहे? नाही, त्याबद्दल भाजपचं अंतर्गत माहिती आम्ही ना घेत नाहीत, ना त्यांचं अंतर्गत काय चाललं याच्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत. आम्ही आमचा पक्ष आणि आम्ही भले या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे. एसटी डबघाईला आहे, जवळपास 3200 कोटीची वगैरे अशी देणी त्यांची थकलेली आहे. त्यावर आता उपाय निघेल. आमचे सहकारी मित्र प्रताप सरनाईक हे चांगलं काम करतायत. प्रत्येक गोष्टींमध्ये बारकाईने ते पाहता येत आहे आणि एक धाडसी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता असल्यामुळं मला वाटतं काही काळात तुम्हाला एसटी फायद्यात आलेली दिसेल.